बायकोचे अफेअर, 92 व्हिडिओ आणि 237 फोटो. सुप्रीम कोर्टाचा एक ऐतिहासिक निर्णय समोर आलाय मंडळी. काय आहे निर्णय आणि काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधला. एका महिलेने न्यायालयात पतीकडनं दर महिना 25,000 रुपये मला पोटगी मिळावी अशी मागणी केली. पतीने पोटगी द्यायला सरळ सरळ नकार दिला. तो म्हणाला की माझी पत्नी माझ्यासोबत राहतच नाही, कारण तिचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमला. शेकडो फोटो आणि व्हिडिओ हे त्याने जमा केले, ते न्यायालयात सादर देखील केले. फॅमिली कोर्टाने त्याची बाजू मान्य केली नाही. हायकोर्टाने देखील ती मान्य केली नाही. मग असं घडलं काय की 6 वर्षाचा कायदेशीर लढाईचा पेच हा पुढे आला. सुप्रीम कोर्टाने संपूर्ण चित्र हे बदलून टाकलं. केवळ पोटगीवर निर्णय दिला नाही, तर भारतातील प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या कामावरही मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलं गेलं. तर मंडळी, आज आपण जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य. सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं आणि हा निकाल आता थेट कायदा मंत्रालयांपर्यंत का पोहोचलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींची सुरुवात ती एका विवाहापासून झाली. निश्चितच लग्न झाल्यानंतरचाच हा सगळा प्रकार आहे. ही गोष्ट आहे राजस्थानमधली. राजस्थानमधल्या हिमांशु चोरडिया आणि आरुषी जैन यांचा विवाह जुलै 2014 मध्ये झाला होता. सुरुवातीला त्यांचा संसार अतिशय सुरळीत होता. त्यानंतर एक मुलगा देखील त्यांना झाला. मात्र काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद वाढायला लागलाय. घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी अनेक वेळा समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला, पण मे 2020 मध्ये परिस्थिती इतकी बिघडून गेली की आरुषी मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. आणि या क्षणापासून या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळालेलं होतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये आरुषीने पोटगीची मागणी ही न्यायालयामध्ये लावून धरली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये आरुषीने उदयपूर फॅमिली कोर्टात फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC कलम 125 अंतर्गत पोटगीसाठी अर्ज दाखल केला. तिने स्वतःसाठी आणि मुलाच्या संगोपनासाठी दरमहा 25,000 रुपयाचा अंतरिम पोटगी ही मागितली. फॅमिली कोर्टाने प्राथमिक टप्प्यात तिची मागणी मान्य केली आणि अंतिम निर्णय होईपर्यंत हिमांशूने ही रक्कम देण्याचे आदेश देखील देऊन टाकले. पण या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. आता हे वळण का घेतलं, कसं घेतलं ते देखील जाणून घेऊयात. तर यामध्ये जो पती होता त्याचा गंभीर असा आरोप होता. हिमांशूने न्यायालयामध्ये सांगितलं की माझी पत्नी ही माझ्यापासून वेगळी राहते, कारण तिचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत आणि त्यामुळे ती पोटगीला पात्र नाही आणि मी तिला काही पोटगी देणार नाही. तर हा केवळ आरोप नव्हता, तर तो सिद्ध करण्यासाठी त्याने न्यायालयात तब्बल 92 व्हिडिओ आणि 237 फोटो हे सादर केले. हे पुरावे त्याने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीकडून मिळवून घेतले होते. त्यासाठी त्याने एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमलेला होता आणि या सगळ्या प्रकरणात ती कुठे जाते, काय करते, हे सगळं फोटो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जमा केलं होतं. तर CRPC कलम 125 आणि या आर्थिकदृष्ट्या असमर्थ पत्नी, मुलं आणि पालकांच्या संरक्षणासाठी आहेत. मात्र याच कलमातील उपतरतुदीनुसार काही परिस्थितींमध्ये पत्नीला पोटगी मिळत नाही. उदाहरणार्थ, पत्नी व्यभिचार करत असल्याचं सिद्ध होत असेल तर, योग्य कारण नसताना पतीसोबत राहण्यास नकार देत असेल तर, किंवा दोघांनी परस्पर संमतीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला असेल तर अशा केसमध्ये पोटगी ही नाकारल्या जाते. म्हणजेच व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नीला पोटगीचा अधिकार नाकारला जाऊ शकतो आणि याच तरतुदीचा आधार हा हिमांशूने त्याच्या या केसमध्ये घेतला होता. फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टाचा निर्णय पुढे समोर आला. तर फॅमिली कोर्टाने पतीने दिलेले पुरावे हे स्वीकारलेले नव्हते, ते स्वीकारलेलेच नाही आहेत. त्यामुळे पोटगीचा आदेश हा कायम ठेवण्यात आला. हिमांशूने हा निर्णय राजस्थान हायकोर्टामध्ये आव्हानित केला. मात्र हायकोर्टाने देखील फॅमिली कोर्टाचा आदेश कायम ठेवला. बऱ्याचदा केसेसमध्ये हे बघायला मिळतं की हायकोर्ट हे खालच्या कोर्टाचा आदेश कायम ठेवतं. पण 6 वर्ष हा वाद सुरू राहिला. हा मॅटर
सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टात काय घडलं ते देखील जाणून घ्या. अखेर हे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात पोहोचलं तेव्हा सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने पतीने सादर केलेले सगळे फोटो आणि व्हिडिओ स्वतः तपासले. सुप्रीम कोर्टाच्या मते या ठिकाणी जर प्राथमिकदृष्ट्या व्याभिचाराचे पुरावे विश्वासार्ह असतील तर पत्नीला अंतरिम पोटगी देणं योग्य नाही असं सर्वोच्च न्यायालयाने फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टाचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचं नमूद केलं आणि याच ठिकाणी निकाल उलटा पडला. आता हे प्रकरण पुन्हा फॅमिली कोर्टाकडे पाठवण्यात आलं आणि अंतिम निर्णय होईपर्यंत पत्नीला अंतरिम पोटगी देण्याची सक्ती राहणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं. याचा अर्थ अंतिम निकाल अद्याप लागलेला नसला तरी पतीला मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळे पतीच्या बाजूनेच ही केस गेली किंवा पतीने ही केस जिंकली असं आपण प्रथमदर्शी म्हणू शकतो. पण खरी चर्चा इथून पुढे सुरू होत आहे. सुप्रीम कोर्टाने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. हे शेकडो फोटो आणि व्हिडिओ नेमके आले कुठून, तुम्ही मिळवले कसे? तर उत्तर मिळालं, प्रायव्हेट डिटेक्टिव्हने ते गोळा केले होते. आता प्रायव्हेट डिटेक्टिव्हने जर का ते गोळा केले तर मग न्यायालयाने या केसमध्ये विचारलं की त्या डिटेक्टिव्हला असा पुरावा गोळा करण्याचा अधिकार या ठिकाणी होता का? त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचा भंग झाला नाहीये का? किंवा हे फोटो किंवा व्हिडिओ बनावट किंवा मॉर्फ केलेले नसल्याची खात्री कशी करायची? आता याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर मंडळी, आता या सगळ्या गोष्टींमध्ये गोपनीयतेचा अधिकार विरुद्ध पुरावे असा एक संघर्ष समोर येतोय. तर भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला गोपनीयतेचा अधिकार आहे. त्या महिलेच्या बाबतीतही तेच आहे, तिलाही गोपनीयतेचा अधिकार आहे. जर कोणतीही खाजगी संस्था किंवा डिटेक्टिव्ह एखाद्या व्यक्तीवर गुप्तपणे नजर ठेवत असेल तर तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढत असेल तर ते वैयक्तिक स्वातंत्र्यावरती गंभीर असा परिणाम करू शकतात. या ठिकाणी न्यायालयाने देखील हे निरीक्षण नोंदवलं. तर सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट केलंय की आज भारतामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीवर नियंत्रण ठेवणारा स्वतंत्र कायदा आपल्याकडे नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारांच्या मर्यादा या निश्चित झालेल्या नाही आहेत आणि आता ही परिस्थिती धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे या परिस्थितीवर त्यांनी चिंता देखील व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच हा निर्णय कायदा मंत्रालयाकडे म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने या निकालाची प्रत ही थेट कायदा आणि न्याय मंत्रालय तसेच भारतीय विधी आयोगाकडे पाठवलेली आहे आणि ती पाठवण्याचे आदेश देखील देऊन टाकलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने 2007 मध्ये मांडण्यात आलेल्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज त्याचबरोबर रेग्युलेशन्स बिल याचाही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे या विधेयकाचा उद्देश या ठिकाणी असा समोर येतोय की डिटेक्टिव्ह एजन्सीजना परवाना देणे, त्यांच्या कामाचे नियम ठरवणे, तक्रार निवारण यंत्रणा तयार करणे. त्याचबरोबर हे विधेयक कधीच कायदा बनलेलं नाही आहे आणि 2020 मध्ये सरकारने ते मागे घेतलेलं होतं आणि म्हणून आजही या क्षेत्रात स्पष्ट कायदेशीर चौकट अशी ही अधोरेखित करण्यात आलेली नाही आहे. तर असा हा सगळा प्रकार आहे मंडळी. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.